मल्हारी सप्तशती ग्रंथाचा अध्याय 7वा मराठीमधून. घृतमारी उत्पत्ती. जय नंदीने समस्त ऋषीगणांना महादेवाच्या समीप आणून उभे केले. त्यांना कैलासावर येण्याचे कारण विचारले तेव्हा ऋषीमुनींनी अतिशय विनम्रपणे म्हणाले, हे शंभू, त्राहिमाम त्राहिमाम, आता तूच आम्हाला संकटातून वाचवू शकतो. आम्ही सर्वजण तुला शरण आलो आहोत. मणिसूर व मल्लासूर या दोन दैत्यबंधूंनी मृत्यूलोकामध्ये सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हे दोन दैत्यबंधू मणिचूल पर्वतावर निवास करतात. मणिसूर व मल्लासूर यांनी उग्र तपश्चर्या करून ब्रह्मदेवाची कृपा संपादन करून वरदान मिळविले. त्यामुळे देव सुद्धा तुमच्या आज्ञेत राहतात. त्यामुळे देव देवतांनाही भीतीमुळे त्यांना शरण जातात. कोणताही देव त्यांच्या विरुद्ध जाण्यास तयार होत नाही. हे महादेवा, मृत्यूचे दैवत असलेल्या यमाला सर्वजण भीत असतात. मात्र स्वतः यमदेवता मनी व मलसूर यांची सर्व आज्ञा पाळतात. वरुण देव, वायुदेव, अग्निदेव, यक्ष, गंधर्व, कुबेर, लावण्यवती, अप्सरा इत्यादी सर्वजण दैत्याच्या भीतीने त्यांची सेवा करतात. मणिसूर व मल्लासूर यांच्या दुष्टबुद्धीमुळे धरती मातेसही चिंता वाटू लागली आहे. गेल्या काही दिवसापासून या असुराची वक्रदृष्टी आम्हा ऋषीमुनींकडे वळली आहे. या दोघांनी आमचा अमानुष छळ केला. त्यांनी आमचे आश्रम जाळले, तसेच आमच्या जनावरांचे प्राणही घेतले. आमचे यज्ञ आणि वेदीही नष्ट केल्या. या दैत्यबंधूमुळे आम्हा सर्वांना आमच्या तसेच सोबत असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाची भीती वाटते. त्यामुळे हे शंकरा, देवादिदेवा, महादेवा, आमचे रक्षण करावे. आपण धर्माचे रक्षण करावे व अधर्माचा नाश करावा. ऋषीमुनीचे बोलणे ऐकल्यानंतर देवादिदेव महादेव अतिशय क्रोधित झाले आणि रागाच्या भरात ते आपल्या सिंहासनावरून ताडकन उठले. श्री महादेव रागारागाने म्हणाले, ऋषी हो, तुम्ही घाबरू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. सज्जनाच्या रक्षणासाठी आणि मन्नी मल्ला सारख्या दुर्जनांचा नाश करण्यासाठी मी अवतार घेणार आहे. हे दोन्ही राक्षस ब्रह्मदेवाच्या वरामुळे उन्मत्त झाले असले तरीही आता त्यांचा मृत्यू काळ समीप आला आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागतील. श्री महादेवांना राग अनावर झाला. सर्व वातावरण तप्त झाले. समस्त उपस्थितांच्या अंगाचा थरकाप उडाला. श्री महादेवाचे क्रोधित झाल्यामुळे ते अधिक भयानक दिसत होते. त्यांनी आपल्या जटा विस्कटल्या, हाती त्रिशूळ घेतले व एकाकी त्यांनी तांडव नृत्य आरंभले. त्यांचा हा रुद्र अवतार पाहून केवळ ऋषीमुनीच नाही तर तेथे उपस्थित असणाऱ्या देव, सुरगण आणि सर्व चराचराला देखील त्यांची अपार भीती वाटू लागली. त्यावेळी एकाकी महादेवाच्या क्रोधाग्नीतून एक अतिशय दिव्य शक्ती निर्माण झाली. या शक्तीचे वर्णन अशक्य प्राय ठरावे असे त्या शक्तीचे स्वरूप होते. ती दिव्य शक्ती म्हणजे ज्वालामुखाचा उद्रेकच होता. तिचे प्रगटन होताच ऋषीमुनींनी तिच्यावर तुपाचा मारा केला. त्यामुळे त्या शक्तीचा प्रभाव थोडा कमी झाला. तुपाच्या माऱ्यामुळे शक्तीस शांतता प्राप्त झाली. या कारणास्तव या दिव्य शक्तीचे नामकरण घृतमारी असे करण्यात आले. घृतमारीचा चेहरा अक्राळ विक्राळ होता. डोळ्यातून ज्वाला बाहेर पडत होत्या. मोठमोठे दात होते. लांब जीभ. हातामध्ये अनेक दिव्य शस्त्रे होती. सर्व शिवगणांनी मिळून घृतमारीचा जय जयकार करण्यास सुरुवात केली. मनोकामना पूर्ण झाल्याने ऋषी आनंदित झाले. आता लवकरच मणिमल्ल दैत्याचा नाश होणार हे त्यांनी जाणले असल्यास कारणाने त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता जाणवू लागली. ते महादेवाचे स्तुतिपाठक गाऊ लागले. अध्याय 7वा संस्कृत मधून. ओम अश्वरुद्राय विद्महे श्रीमासाकांताय धीमहि तन्नो मल्लारी प्रचोदयात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. सनत कुमार उवाचे. ऋषीगण सावध होऊन शिवापुढे कर जोडून
अनन्य भावे होऊन शरण स्तविते झाले ईश्वरा ते एकादश रुद्र हो तू होशी जटे माझी गंगाधरीशी जगाचा नाथ तू होशी भक्तवत्सल दयानिधे जय जय त्रिपुर विध्वंसक महेशा भक्त कल्प द्रुम सुरेशा भूत भविष्य वर्तमान सर्वेशा तुझे सत्य होतशे जय जयाजी असुर मर्दना प्रताप गहना पंचवदना सुरवर वंदिती चरणा सर्व ऐश्वर्य पावावया ऐसे अनेक प्रकारे करून स्तविते झाले ऋषी व जान सभांगणी विवळ पाहून कृपा आली ईश्वराशी शिव वाचे कृपाळू होऊन बोलता झाला ऋषी लागून कोण तुम्हास छळले दारुण ते सर्व निवेदन कीजे ऋषी वाचे बोलती ते अवसरी जय जयाजी त्रिपुरारी आम्हा त्राशिले बारी ते श्रवण कीजे स्वामिया ब्रह्मदेवाचे वरदे करून दैत्य परम सामर्थ्यवान मनी चोल पर्वते नगर बांधून राज्य त्रैलोक्याचे करिताती त्याचा प्रताप ऐकून देवेंद्र शांसकीत मनी महादुष्ट पाप खानी महा उन्मत असती ते दोघे बंधू एकोदर बंधू मनी मल्ल दैत्य प्रताप सिंधू परम खळ गाई ब्राह्मण वधू बहुत येतने करिताती त्याशी जिंकावया समर्थ नशेजी त्रिलोक्यात सर्व देव सेवकवत्व दास्य करून या तिष्ठती त्यांचा वध करावया समर्थ चतुर्मुख ब्राह्मणात नशे येतार्थ शिवसुत कार्तिकेयार्थ तोही समर्थ नशे जाण वरदाने करुणी उन्मत दुर्मद दुष्ट मानस त्रैलोक्याचे सदोदित ऐसे दोघे बंधू प्रतापवंत जनास पीडा करीतसे मल्लासुर दैत्य पापराशी तो आला आमुच्या आश्रमाशी आश्रम सुंदर पाहुणी खळराशी क्रोधे संतप्त बहु झाला आमुचे केले सर्वस्वहरण यज्ञ केले सर्वस्वहरण यज्ञ धेनू वदिल्या संपूर्ण स्त्रिया पुत्रास बहुत्रास देऊन दैत्य गेला निज नगरी अग्निहोत्रे विध्वंसली यज्ञ यागादी सर्व राहिली पाप सर्व सृष्टी झाली पुण्यमार्गी खुंटला दैत्य परम चांडाळ दुर्जन सकळ शिवालये टाकीती मोडून स्वयंभूलिंगे टाकिली उपटून भुजबळे करुणिया वायू सर्व जीवाचा चाळीता तो दैत्या वंदिता स्वल्प होऊन दैत्य कांता रंजविती निशिदिनी उत्तर दिशाचा अधिपती नवनिधी होऊनी हती मल्ल सभेत उभा यक्षपती परम भक्ती करुणिया ऋषी तपोनिया बहुत असती तपाचा व्यय होई निश्चिती म्हणून शाप द्यावयाची शक्ती ऋषी लागी कदा नव्हे मल्ले आम्हास दुःखे देऊन आमुची अग्निकुंडे टाकेती बंकून आमचा प्राण उरला जाण स्वामी चरण अवलोकिले हे आमुचे सकळ वृत्त तू जाणी उमानात तुझवीन आम्हा दुजानात कोणी नशे दातारा ऐसे ऋषी वचन ऐकूनिया जाता शूळ पाणी म्हणे दैत्य उन्मत पाप खानी विधिवर्दे करुनिया त्याचे आयुष्य आज सरले म्हणून मल्ले तुम्हास चळले मरणाचा मंत्र न दिदले निश्चयशी ऋषीवर्य दैत्य परम चांडाळ याने ब्राह्मण गांजिले सकळ वर्दे मात लाशे प्रबळ तो मी मारेन निश्चयशी ऐशे बोलणी पंचवदन हास्य केल हास्ये करून सिंहासनावरून उठून जटाभूमीवर आपटिलिया जटेचे संघाते करून शेषफना त्राशीला जाण भूगोल झाला कंपायमान न सुचे काही देवाशी ऐसा प्रलय सर्वांशी वाटला जैसे प्रलया काळी ओंवा लागला ऐसे तेज झाकले सर्वांशी शिवजटेतून महामारी उत्पन्न झाली घृतमारी परम भयानक सुंदरी देवी उत्पन्न झाली या ऋषीनी घृते शिंपडले ज्वाला म्हणून घृतमारी नाम ठेविले ते वेळा तिचे रूप वर्णावया क्षणला सहस्त्रवदन जानपा विशाळ विक्राळ वदन दाढा प्रचंड बहुतीक्ष्ण जिव्हा रक्तवर्ण नेत्र भयंकर ऐसे भासती नग्न मूर्ती मस्तकी केश विस्तीर्ण भाळी केले शंदुराचे चर्चन सर्व हाती आयुध्य नग्न अत्यंत भयंकर अवलोकिता जिचा शब्द होता दारुण भूगोल उलोप आहे जाण जैसे प्रलय कालीची ज्वाला पूर्ण त्रिभुवनी संचरूपा होऊ शके ती घृतमारी कर जोडून शिवापुढे अनन्य शरण तिशी अवलोकुनी पंचवदने हास्य केले प्रीतीने शिव म्हणे महामारी तुझ लागी शुदा असेल बारी तरी तुझी शुदा मी परिहारी दैत्य बळी देऊनिया दैत्याचे सैन्य बक्षी सकळ
दैत्याचे सैन्य भक्षी सकळ तृप्त करी आपला जठरानळ रक्षी सकळ ऋषीचे कुळ आदन्या तुझला हीच असे. आता जाऊ भूलोकाशी मारू दैत्य मल्लाशी रक्ष सकळ ऋषी कुळाशी अवनी भार सर्व हरो. ऐशे शिवाचे उत्तर ऐकून घृतमारी संतोषिली म्हणी म्हणे जय जयाजी पिनाक पाणी आज्ञाप्रमाण पै तुझी. ऋषी नाचती आनंदे करुण वेद झाले हर्षायमान म्हणती शत्रू कुळ नाशास कारण आज झाले निशेषी. हे घृतमारी पयाख्यान जो भावे करील पठन श्रवण त्याचे संकट जाय निरसोन संशय चित्ती नशेची. इति श्री मल्हारी पुराणे सप्तशती ग्रंथे घृतमारी उत्पत्ती नाम सप्तमोऽध्याय. श्री मल्हारी चरण अर्पितमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.